रामकृष्ण हरी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरीमधून निघालेला आहे आणि आजचा जो मुक्काम असणार आहे तो वाल्हे नगरीमध्ये असणार आहे. खरं तर वाल्हे हे माझंच गाव आहे, त्यामुळे माऊलींचं आगमन होतंय याचा विलक्षण आनंद तर आहेच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद आणखी एका गोष्टीचा आहे, ती म्हणजे कामटवाडीमधल्या आम्ही सर्व मदने कुटुंबियांनी माऊलींच्या पालखी तळासाठी जी 14 एकर जमीन दिलेली आहे ना, त्याच ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मुक्काम असतो. ही आमच्यासाठी निश्चितपणानं आनंदाची गोष्ट आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माऊलींच्या पालखी तळासाठी सर्व मदने कुटुंबियांनी जमीन दिलेली आहे. म्हणूनच वाल्ह्यामध्ये ज्यावेळी माऊलींची पालखी येते ना, त्यावेळी माऊलींच्या पालखीला खांदा देण्याचा मान देखील आम्हा सर्व मदने कुटुंबियांनाच मिळत असतो. त्यामुळे हा सोहळा आमच्यासाठी एक विलक्षण असणार आहे आणि याच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आता आपण वाल्हे येथील पालखी मैदानावरती जाऊयात आणि माऊलींच्या पालखीचं स्वागत वाल्हे नगरीमध्ये कशा पद्धतीने होत आहे हे पाहूया. महाराज गावंडे पार्टी दिंडी नंबर 16 यांनी स्टेज जवळ यायचे.
किंबहुना गुरुदेवा फार काय सांगू, सर्वांना सुखी ठेव, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण हो. ही मागणी माऊलीनं मागली. माऊलीला अतोनात छळ झाला, पण माऊलीनं म्हटलं नाही त्यांना मला त्रास दिला, त्यांचं वाईट हो. नाही नाही नाही, सर्वांना सुखी ठेव. माऊलीला माहीत होतं माझ्या गुरुदेवाच्या ठिकाणी फार ताकद आहे, सर्वांना सुखी ठेव, ते मागितलं माऊली. किंबहुना म्हणजे शेवटच्या फार काय सांगू, सर्वांना सुखी ठेव, म्हणून ती विश्वाची माऊली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज वाल्हे येथून प्रस्थान होत आहे. खर तर वाल्ह्यामधून माऊलींची पालखी निघाल्यानंतर नीरा स्नान करून माऊलींची पालखी ही लोणंद मुक्कामी जाणार आहे. परंतु ज्यावेळी वाल्ह्यामधून पालखी निघते ना, त्यावेळी पहाटेच माऊलींच्या पादुकांचं पूजन होत असतं. श्रीमंत शितोळे सरकार यांचा मानाचा नैवेद्य पालखीसाठी दिला जातो आणि मानाचे अश्व सुद्धा पालखीचं दर्शन घेतल्यानंतरच पालखी वाल्ह्यामधून पुढे नीरेच्या दिशेनं प्रस्थान करत असते. हा सोहळा फार कमी लोकांना पाहता येतो की माऊलींच्या पालखी तळावरती पहाटे नक्की काय घडतं हेच आपण पाहूयात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हेनगरीमध्ये येऊन विसावलेला आहे आणि वाल्हेनगरीमध्ये ज्या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो ना, ती जागा कामटवाडी मधल्या मदने कुटुंबियांनी माऊलींच्या पालखीसाठी दिलेली आहे आणि याच जागेवरती वाल्हे येथील माऊलींचा पालखीचा मुक्काम असतो। माझ्यासोबत आता सगळे मदने कुटुंबीय आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की माऊलींचा पालखी सोहळा आपल्या वाल्हेनगरीमध्ये आल्यानंतर एक दिवस माऊलींचा या ठिकाणी विसावा असतो, मुक्काम असतो, तर तुमच्या काय भावना आहेत, काय वाटते तुम्हाला? ज्ञानेश्वर माऊली पण आळंदीपासून ती पंढरपूरपर्यंत जात असते, त्यामध्ये वाल्हे हे गाव लागतं आणि वाल्ह्यात हे मदने कुटुंबियाची प्रॉपर्टीमध्ये मानाने त्यांना ती जागा उपलब्ध करून देऊन पालखीतळ त्यांचा मुक्काम केलेला आहे, मुक्कामाच्या ठिकाणी आलेले आहेत। तसंच त्याचबरोबर पालखीतळाच्या ठिकाणी मदने कुटुंबियांना पालखीला खांदा देण्याचा मान सुद्धा पालखीच्या विश्वासांनी मान्य केलेला आहे। ही खरं आमच्या सर्व मदने कुटुंबाची ह्याची भावना आहे, सद्गत भावना आहे। असंच त्यांनी परंपरा चालू ठेवावी कायम स्वरूपी, हीच आमची सर्व मदने कुटुंबियाची भावना आहे। त्याचा आनंद आम्हा सर्व मदने कुटुंबियांना आहे आणि कायमस्वरूपी असाच राहणार, असाच उत्साह आमच्या सर्वांमध्ये आढळून येणार आहे आणि श्रीची सेवा एक दिवसापुरती आम्हाला करण्याची संधी मिळाली, त्या संधीबद्दल ट्रस्टीचं आणि पूर्ण पालखी विश्वस्तांचं आम्ही मदने कुटुंबीय मनापासून आभारी आहोत। धन्यवाद।